मृत्यूच्या मनामध्ये वारंवार विचार येतात. मृत्यूची भीती वाटते. मृत्यू काय आहे? मृत्यू आहे. मृत्यू हा मृत्यू आहे. मृत्यू हा एक अटल सत्य आहे. मृत्यू हा शब्द जरी ऐकला तरी अंगावर भीती येते, भीतीची शहार येतात. रस्त्यावरून जाणारी जर एखादी अंत्ययात्रा आपण पाहिली तर भीतीने दूर होतो. काही लोक भीतीने तोंड फिरवतात. काही लोक अंत्ययात्रा पाहणे टाळतात. मृत्यू येणार आहे आणि मृत्यू हा प्रत्येकाचा आहे, हे सत्य आहे, हे निश्चित आहे. ज्या ज्या गोष्टी जन्माला आलेल्या आहेत, ज्यांचा ज्यांचा जन्म आहे, त्या प्रत्येकाचा मृत्यू हा आहेच. मात्र या मृत्यूबद्दल जी आपल्या मनामध्ये एक भीती आहे, मृत्यूबद्दल जी मनामध्ये भीती आहे, याबद्दल भीती बाळगण्याची गरज नाही. कारण मृत्यू हा एक आनंदी क्षण आहे. मृत्यू हा एक उत्सव आहे. मृत्यू एक नवीन सुरुवात आहे. ज्या पद्धतीने आपला जन्म झाला तिथून एक नवीन सुरुवात झाली, तसंच मृत्यू झाल्यानंतर सुद्धा एक नवीन सुरुवात आहे. आपण जिथून आलो तिथे जाणे. मृत्यू काय आहे? मृत्यू एक नवीन सुरुवात आहे. जन्मोत्सव तसा मरणोत्सव. एक अंड कोंबडीच्या पोटातून येतं. त्या अंड्याची एक नवीन जर्नी, एक नवीन प्रवास सुरू झाला. जसं त्या अंड्याचा एक नवीन प्रवास सुरू झालेला आहे, तसं त्या अंड्याच्या आतमध्ये एक नवीन जीवाचा प्रवास सुरू झालेला आहे. तो जीव हे अंड फोडून बाहेर येतो, त्यावेळेस त्या जीवाचा एक नवीन प्रवास सुरू होतो. यामध्ये जन्म आणि मृत्यू आहे का? नवीन प्रवास. अंड्याचा मृत्यू, अंड नष्ट होणं म्हणजे पिल्लाचा एक नवीन सुरुवात आहे, जन्म आहे. एक सुरवंट असतं, त्यापासून एक नवीन जीव तयार होतो. हे काय आहे? ही एक नवीन सुरुवात आहे. जसा जन्मोत्सव तसा मरणोत्सव. जिथून आलो तिथं माघारी जाणे. एवढ्या एका प्रवासाला पूर्ण करण्यासाठी आपले 70, 80, 90, 100 वर्ष जातात. आपण प्रत्येक जण जे इथे आलेलो आहोत पृथ्वीवरती, ही एक ट्रिप आहे, ही एक सहल आहे. पृथ्वीवरती आपली काय आहे? सहल आहे. आपण या सहलीमध्ये छोट्या छोट्या सहली काढतो. कोण महाबळेश्वरला जातं, कोण माथेरानला जातं, कोण कुलू मनालीला जातं. हे कशासाठी जातात? हे नवीन अनुभव घेण्यासाठी, नवीन सहली, नवीन व्हिजिट, नवीन काहीतरी पाहण्यासाठी जातात. तसं पृथ्वीवरती जो आपला जन्म झालेला आहे, हा सुद्धा पृथ्वी पाहण्यासाठी, इथल्या नवीन नवीन गोष्टी अनुभवण्यासाठी, आनंद अनुभवण्यासाठी झालेला आहे. ज्यावेळेस तो पूर्ण होईल, ज्या उद्देशाने जन्म झालेला आहे तो उद्देश पूर्ण होईल, त्यावेळेस आपण इथून सर्वजण निघून जाणार आहोत. या जाण्याच्या प्रवासाला, या निमित्ताला जर तुम्ही मृत्यू म्हणत असाल तर तो मृत्यू नाही, ती एक नवीन सुरुवात आहे. इथून जाण्याचा जो वेळ आहे हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. काही लोक 100 वर्षानंतर जातात, काही लोक 90 वर्षानंतर जातात, काही 80 वर्षानंतर जातात. अलीकडच्या या दशकामध्ये, या काळामध्ये काही लोक खूप झपाट्याने जात आहेत, लवकर जात आहेत. काही लोक फक्त तरुणपण जगून जातात, काही लोक फक्त बालपण जगून जात आहेत.
काही लोक फक्त येऊन रडण्यासाठी येतात आणि जातात. तुमचा जो उद्देश आहे हा उद्देश सफल झाला, इथून प्रत्येक जण जाणार. इथे थांबण्याची व्यवस्था नाही. जर इथे थांबण्याची व्यवस्था असेल तर या प्रकृतीचं, निसर्गाचं जे चक्र आहे हे बिघडेल. ही जी व्यवस्था केलेली आहे ही व्यवस्था कोलमाडेल. त्यामुळे इथे थांबण्याची व्यवस्था कोणालाही नाही. आलेल्या प्रत्येकाला जायचं आहे. मग जी भीती का बाळगायची नाही? तरी आम्हाला भीती वाटते. आम्हाला तरीही भीती वाटते. मृत्यूची भीती बाळगणे एवढी मोठी नाही आणि तेवढी छोटीही नाही. कारण जसं तुमचं मृत्यू हा प्रत्येकाचा येणार, तो मृत्यू अनुभवा, जगा, जागा, जाना, पहा, अनुभवा. जगणे, जाणणे, जागणे, पाहणे, अनुभवणे यामध्ये तुम्ही मृत्यूचे पारखी व्हाल. जसे रत्न पारखी तसे मृत्यूचे पारखी. एका गावामध्ये एक खूप मोठा रत्न पारखी होता. एक सोन्याचा व्यापारी होता. व्यापारानिमित्त, नवीन खरेदी निमित्त तो एक मोठ्या शहरामध्ये जातो. ज्यावेळेस तो मोठ्या शहरातून भरपूर धन, धान्य, रत्न, सोने हे घेऊन तो आपल्या गावी येत असतो, त्यावेळेस जंगलामध्ये, पूर्वी जंगल भरपूर होते, तर त्या जंगलामध्ये काही दरोडेखोर, डाकू त्यांचा रस्ता अडवतात. त्यासोबत जेवढे लोक होते त्या सर्व लोकांना मारतात आणि त्यांच्याजवळ जे सोनं होतं, हे धन धान्य होतं, जे रत्न होते, हे सर्व ते घेतात आणि निघून जातात. या सोनाराच्या पश्चात त्याची पत्नी, त्याची मुलं, यांच्यावर खूप वाईट दिवस येतात. जे आहे थोडंफार विकून लोकांचे नवीन रत्न व्यापारासाठी, खरेदी करण्यासाठी जे पैसे घेतले होते ते पैसे देण्यासाठी विकावं लागलं. त्यांच्यावरती खूप वाईट दिवस येतात. दयनीय अवस्था निर्माण होते. थोडे दिवस असेच जातात. घरात जे काय आहे ते खात, जगत, हे करत ते करत जातात. एक दिवशी असं होतं की घरामध्ये काहीच धान्य नसतं. लोकांचे पैसे तर द्यायचे आहेत, हे कसं आणि याच्यातून बाहेर कसं पडायचं हा विचार करत ती घरातली जी सोनाराची पत्नी असते, हे काय भेटते का बघून तिजोरी सर्व शोधत असते. एका तिजोरीमध्ये तिला एक मोठं सोन्याचं हार भेटतो आणि त्यामध्ये खूप रत्न असतात. हे रत्न खूप मौल्यवान दिसतात. हा रत्नांचा हार ती आपल्या मुलाकडे देते आणि मुलाला सांगते, हा रत्नांचा हार घे आणि तुझ्या चुलत्यांकडे जा, काकांकडे जा, जे त्या गावातले मोठे सोन्याचे व्यापारी आहेत, रत्नपारखी आहेत. हा हार त्यांना दे आणि यातून त्यांनी जे काही पैसे देतील त्या पैशातून येताना घरामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी घेऊन ये, त्या वस्तू घेऊन ये, ज्यातून आपण स्वयंपाक बनवू आणि पोटभर जेवण करू. तो मुलगा तो रत्नजडित हार घेऊन आपल्या चुलत्याकडे जातो, त्यांना दाखवतो. त्या मुलाचे चुलते ते पाहतात आणि त्या मुलाला सांगतात, तुला खूप पैशाची गरज आहे का? तो म्हणतो हो. मग एक काम कर, आता सध्या मार्केटमध्ये मंदी आहे, थोडे दिवस थांब, हा हार खूप मौल्यवान आहे, थोडे दिवस थांब, हा राहू दे तुझ्याकडे, तुला जी पैशाची गरज पाहिजे ती मी तुला पैसे देतो. ते पैसे देतात. यातून जे काय तुला साहित्य पाहिजे, वस्तू पाहिजे, ते तू घेऊन घरी जा आणि उद्यापासून तू माझ्याकडे कामाला ये. मी तुला कामही देईन, पैसेही देईन, तू मला मदत कर, मी तुला मदत करतो. तो मुलगा दुसऱ्या दिवशीपासून कामाला येतो, हार नेऊन घरी ठेवतो. तो काम करत 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 छोटे मोठे रत्न पारखायला सुरुवात करतो. छोटे मोठे रत्न पारखण्यात तो पारंगत होतो
तो मोठे रत्न पारखू लागतो, अजून मोठे रत्न पारखू लागतो, अजून मोठे रत्न पारखू लागतो आणि तो त्या भागातील खूप मोठा एक रत्न पारखी होतो. खूप कमी वेळामध्ये तो रत्नांची चांगली पारख करायला शिकतो. देश विदेशातून त्या मुलाकडे रत्न पारखण्यासाठी लोक येत असतात. थोडे दिवस जातात, त्यानंतर ते जे मुलाचे चुलते असतात, काका असतात, ते त्याला सांगतात, एक काम कर, काही महिन्यापूर्वी जो तू रत्नांचा हार घेऊन माझ्याकडे आला होता, तो हार घेऊन माघारी ये. मुलगा घरी जातो आणि तो रत्नांचा हार घेऊन माघारी येतो. ज्यावेळेस तो माघार येतो आणि तो हातामध्ये सहज असा हार पकडतो, तो रत्न पारखे, त्याचं पारखणं सुरू झालं. लगेच क्षणार्धामध्ये त्याला समजलं की हा जो रत्नांचा हार आहे, ज्याला आपण मौल्यवान समजतो, हा खोटा आहे. जेवढं मौल्यवान आपण समजतो तेवढा मौल्यवान हा नाही. ह्याची किंमत खूप कमी आहे, ना के बराबर आहे. तो चुलत्यांना विचारतो, चुलत्यांना म्हणतो, मी काय महिन्यापूर्वी ज्यावेळेस हार घेऊन तुमच्याकडे आलो होतो, त्यावेळेस तुम्ही मला हा मार्केट मंद आहे म्हणून घरी नेऊन ठेवायला सांगितलं होता. त्यावेळेस मला का नाही सांगितलं की याची जे मूल्य आहे खूप कमी आहे, जेवढं मौल्यवान तुम्ही समजत आहात तेवढा नाही. त्यावेळेस त्याचे जे चुलते आहेत, काका आहेत, ते खूप छान उत्तर देतात. ते सांगतात, त्यावेळेस मी फक्त एकटा रत्न पारखी होतो, मला एकट्याला माहित होतं ह्या हाराची किंमत किती आहे, ह्या रत्नांची किंमत काय आहे. मात्र तुम्हाला वाटायचं की या रत्नांची किंमत खूप आहे. त्यावेळेस जर मी सांगितलं असतं या रत्नांची किंमत खूप कमी आहे, हे टाकून द्या, तर तुम्हाला दोन गोष्टी झाल्या असत्या. एक वाटलं असतं की हे खोटे बोलतायत, दुसरं झालं असतं की तुम्हाला वाईट वाटलं असतं, दुःख आलं असतं. म्हणून मी त्यावेळेस तुला नाही सांगितलं, आज सांगत आहे. स्वतःला मी सांगायची गरज नाही आज, कारण तू तेवढा मोठा रत्न पारखी झालेला आहे. तुला समजतंय कोणती गोष्ट मौल्यवान आहे, कोणती गोष्ट मौल्यवान नाही, कोणत्या गोष्टीला किती मूल्य द्यायचं, कोणत्या गोष्टीला किती मूल्य द्यायचं नाही. जिला मौल्यवान तुम्ही समजत होता अज्ञानातून, आज तुला ते ज्ञान प्राप्त झालं आणि जे मौल्यवान वाटत होतं ते खूप क्षुल्लक गोष्ट आहे. आजचा जो आपला हा संघ आहे, हा जो वेळ आहे आपला, जो आपण एकत्र जमलेलो आहोत, या वेळेमध्ये तुम्हालाही समजेल मौल्यवान समजून जी मृत्यूची भीती तुम्ही बाळगत आहात ती किती क्षुल्लक आहे. खरंच हिची भीती बाळगली पाहिजे का? क्षुल्लक तरी भीतीची आहे का? भीती तरी आहे का? हा जो येणारा पुढचा काळ आहे, या काळामध्ये, या वेळेमध्ये, या चर्चामध्ये, या संघमध्ये, इथं बसलेला, इथं उपस्थित हा प्रत्येक व्यक्ती एक मौल्यवान रत्नपारखी होणार आहे, मृत्यूचा रत्नपारखी होणार आहे. हा वेळ तुम्हाला एक रत्नपारखी बनवेल. जी भीती आहे, जी चिंता आहे, जी काळजी आहे मृत्यूबद्दल, ते एका बाजूला नेऊन टाकेल आणि ते तुम्ही स्वतः टाकाल, कारण तेवढ्या छान उच्च आणि उत्तम दर्जाचे तुम्ही मृत्यूचे रत्नपारखी व्हाल. मृत्यूची भीती वाटते लोकांना, म्हातारपण जसं जवळ येईल तसे लोकांना मृत्यूची भीती वाटते. सहज शब्द जरी ऐकला मृत्यूचा तरी अंगावरती काटा येतात, काळजामध्ये धस. का आपण मृत्यूला स्वीकारत नाही आणि मृत्यूची आपल्याला भीती वाटते का? आपण परीक्षेमध्ये पेपर देतो, तुम्ही ज्यावेळेस तो एक्झाम सोडवत असता, ज्यावेळेस ते प्रश्न सोडवत असता आणि ते प्रश्न सोडवत काही प्रश्न नाही सुटले म्हणून तुमचा टाइमपास होतो, वेळ निघून जातो आणि जसा वेळ निघून जाईल तसं तुमचं प्रेशर वाढत जातं. वेळ तर निघून चाललाय, प्रश्न तर भरपूर सोडवायचे राहिलेले आहेत, आता काय करायचं, कसं करायचं, काय करायचं,
कसं करायचं. आणि जसा वेळ निघून जाईल तशी उत्तर सुचायला लागतात, तशा नवीन नवीन कल्पना याव्या लागतात. हां, ह्याचं उत्तर असं यायला पाहिजे, ह्याची अपेक्षा ही आहे, असं मांडणी करायला पाहिजे, अशी सुरुवात करायला पाहिजे, असा शेवट करायला पाहिजे, मध्य हा पाहिजे. हे कधी समजतं, जसा वेळ निघून जातो तसं समजतं. वेळेच्या सुरुवातीला या गोष्टी नाही समजत, जसा वेळ निघून जातो तसं समजतं. आणि जेवढं तुम्ही तो पकडण्याचा प्रयत्न कराल तेवढा तो निघून जात असतो. जसं हातामध्ये एक मुठभर वाळू आहे, ती पकडून ठेवायची. ती पकडण्यासाठी जेवढं त्यावर तुम्ही प्रेशर द्याल, जेवढा दाब द्याल, जेवढी मुठ तुम्ही घट्ट आवळाल, तशी ती वाळू हातातून निष्ठच जाणार आहे. वेळ ही असाच आहे. जसा मृत्यू जवळ येईल तसं जगणं राहून जातं. प्रश्न सोडवायचे राहून जातात, म्हणून पुन्हा प्रेशर वाढतं, पुन्हा दाब वाढतो. आपण सर्वजण क्रिकेटच्या मॅचेस पाहतो. 2 खेळाडू असतात. आउट झाल्यानंतर एक खेळाडू असा असतो जो बिनधास्त, ज्या जोशमध्ये तो आत गेला त्यापेक्षा नवीन जोशने तो बाहेर येत असतो. ज्या जोशमध्ये तो आत गेला त्यापेक्षा नवीन जोशने तो बाहेर येत असतो. हा एक खेळाडू असतो. आणि एक दुसरा खेळाडू असतो, ज्या जोशमध्ये तो आत गेलेला असतो त्यापेक्षा खूप कमी जोशनी, चिडचिड रागराग करत, तो इकडे इकडे करत त्या बॉलरला शिव्या घालत बाहेर येत असतो, बॅट आपटत बाहेर येत असतो, पाय घासत बाहेर येत असतो. इच्छा नसताना बाहेर येणारा एक खेळाडू असतो आणि स्वेच्छेने जोश त्याने एक बाहेर येणारा खेळाडू असतो. या 2 खेळाडूचं कारण, यातला फरक माहिती आहे तुम्हाला? हे दोघंही 100 बॉल खेळलेले असतात. त्या 100 बॉलमध्ये या एकाने चांगल्या धावा काढलेल्या असतात, भरपूर धावा मिळवलेल्या असतात. हे चौकार षटकार धावून पळून धाव भरपूर जमवलेले असतात. आणि एक असतो जो टुकू 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 खेळत बसलेला असतो, त्यामध्ये तो आउट होऊन जातो. जेवढ्या हव्या आहेत, जेवढ्या अपेक्षित आहेत तेवढ्या धावा बनवल्या जात नाहीत. जेवढं पाहिजे तेवढं छान खेळता आलेलं नसतं, जेवढं पाहिजे तेवढं छान आपला खेळ प्रदर्शित करता आलेला नसतो. हा एक खेळाडू असतो आणि पाहिजे तेवढ्या धावा मिळवलेल्या असतात, पाहिजे तेवढा खेळ व्यवस्थित खेळला गेलेला असतो, पाहिजे तेवढं खेळाचं प्रदर्शन झालेलं असतं, हे चौकार षटकार मारलेले असतात. म्हणजे समाधानकारक तुमचा जर खेळ झाला तर तुम्ही खुश होऊन बाहेर येता. जीवनामध्ये तेच आहे, जीवनामध्ये तेच आहे. जे लोक छान जीवन जगलेले आहेत, उत्तम जीवन जगलेले आहेत, ते जसं मृत्यू जळेल तसे ते आनंदी असतात. बस झालेलं आहे, चांगलं वागून आनंद घेऊन झालेला आहे, आनंद देऊन झालेला आहे, समाधान भरपूर घेतलेलं आहे, जीवन समाधानी जगलेलो आहोत. मरणाची भीती दिसते आणि मरणाचा आनंदही दिसतो. कशावरती? जे लोक स्वतःचा वर्तमान छान जगतात, भूतकाळाची चिंता नाही, भविष्याची काळजी नाही, वर्तमानात जगलेले आहेत, छान जगलेले आहेत, आत्ता जे करत आहे 100% करत आहे, असे जगलेले जे लोक आहेत ते लोक मरताना सुद्धा खूप छान मरतात, कारण त्यांना मृत्यू समजलेला आहे. इथून जायची वेळ आपली झालेली आहे. इथं ज्या कामासाठी आपण आलो होतो ते सर्व काम आपण व्यवस्थित केलेले आहेत. काय केलेलं आहे? इथं आलेलो फक्त वर्तमानामध्ये जगण्यासाठी, आनंद घेण्यासाठी. ना मृत्यूची चिंता, म्हणजे ना भूतकाळाची चिंता, ना भविष्यकाळाची काळजी. त्यामुळे मृत्यूची चिंताही राहत नाही आणि भीती राहत नाही. कधी? जर जो काळ तुमचा आहे हा काळ तुम्ही व्यवस्थित जगलात, वर्तमान काळात जगलात, आनंदी जीवन जगलात, व्यवस्थित जगलात, तर जर चिंता, भीती, ताणतणाव, तर मृत्यूची भीती तुमच्या मनामध्ये राहणार. काही लोक मृत्यू वेळेस रडतात.
मृत्यू आला म्हणून नाही, कारण येणार आहे माहीत आहे त्यांना. लहानपणापासून आपल्या डोक्यामध्ये ते संस्कार झालेले आहेत. मृत्यू हा येणार आहे, ज्याचा जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे. तरी काही लोक मृत्यूच्या वेळी रडतात. ते मृत्यू आला म्हणून रडत नाहीत. हे जे माझं गेलेलं जीवन आहे, हा जो गेलेला वेळ आहे, हा जो काळ आहे, हा काळ, हा वेळ, हे जीवन मी यापेक्षा चांगलं जगू शकलो असतो. या जीवनामध्ये मी यापेक्षा जास्त चांगला आनंद घेऊ शकलो असतो. यापेक्षा जास्त चांगला आनंद देऊ शकलो असतो. या जीवनामध्ये मला चांगला आनंद घेता आला नाही, चांगला आनंद देता आला नाही. या जीवनामध्ये मी भरपूर कचरा गोळा केला. भूतकाळातल्या भरपूर गोष्टी अजून मी डोक्यामध्ये ठेवल्या, भूतकाळाची चिंता डोक्यामध्ये ठेवली, आणि मी माझा जो वर्तमान काळ होता हा मी वेस्ट घालवला. शेजाऱ्यासोबत झालेले भांडण, घरामध्ये काय झालेल्या गोष्टी त्या मी डोक्यामध्ये ठेवून हा कचरा साठवत गेलो. इतरांबद्दल द्वेष ठेवून हा मी कचरा साठवत गेलो. आनंद छान गोळा करत आला असता, आनंद छान वाटता आला असता, वाटल्याने ती गोष्ट वाढते. घेतलाही नाही, वाटलाही नाही, फक्त डोक्यामध्ये कचरा साचवला. कचरा साचवला म्हणून मृत्यूच्या वेळेस लोक रडतात, कारण अजून चांगला आनंद गोळा करता आला असता, अजून छान जगता आलं असतं, अजून छान जगवता आलं असतं. दोन मित्र असतात, जिगरी मित्र असतात. तरुणपणी काही कारणामुळे भांडण झालेले असतात, दोघांमध्ये वाद निर्माण झालेला असतो, बोलणं बंद होतं. तरुण पण निघून जातं, म्हातार पण येतं. म्हातारपणी एका मित्राला कॅन्सर होतो. हॉस्पिटलमध्ये नेतात. 1 हॉस्पिटल, 2 हॉस्पिटल, 3, 4, भरपूर हॉस्पिटल होतात, दवाखाने, डॉक्टर्स होतात. प्रत्येक डॉक्टर एकच सांगतो, आता यांना यावरती उपचार नाही, घरी घेऊन जावा, ह्यांना जे हवं आहे त्यांना खायला द्या, हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च करू नका, यांच्यावरती आता उपचार होणं कठीण आहे. मग त्या रुग्णाला घरी घेऊन येतात, घरामध्ये ठेवतात. घरामध्ये ठेवल्यानंतर ती सर्व बातमी गावामध्ये, आजूबाजूला, परिसरामध्ये पसरते. रोज लोक येत असतात, भेटत असतात, जात असतात. रोज लोक येत असतात, भेटत असतात, जात असतात. सर्व मित्र येतात, भेटतात, जातात. डॉक्टरांनी 4 दिवस सांगितले असतात, 4 दिवसामध्ये हा व्यक्ती जाईल. 4 दिवस होऊन जातात, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, हा व्यक्ती जायचं नावच घेत नाही. त्या दोघांचा एक मित्र असतो, तो सांगतो, तो जो थांबलाय ना, अजून जो 4 दिवसामध्ये जायला पाहिजे होता, हा तुझ्यासाठी थांबलाय, तुझ्या भेटीसाठी थांबलाय. एकदा जा, थोडंसं मन मोठं करून एकदा जा, त्याला भेट, त्याच्याशी 2 शब्द बोल. त्याला जायचं आहे, तो जाणार आहे, पण तो थांबलाय तुझ्यासाठी. रात्री दोघांची मीटिंग होते, चर्चा होते. हा ठरवतो, ठीक आहे. हा सकाळी जातो, समोर उभा राहतो, दोघांची नजरानजर होते, दोघांची नजरानजर होते. जो आजारी असतो त्या डोळ्यातून पाणी येतं. तो पाहतो, जो उभा राहिलेला मित्र असतो, जो पाहायला आलेला आहे थोड्या दिवसामध्ये जाणाऱ्या मित्राला, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. दोघांच्या मनामध्ये जो कचरा असतो त्याचा निचरा होतो. दोघांनी एकमेकाबद्दल मनामध्ये जो राग द्वेष पकडलेला असतो, एकमेकाला माफ करतात, साफ करतात, बसतात जवळ, बोलतात. उद्या सकाळी अजून भेटायला येतो म्हणून सांगतो. थोडंसं पाणी वगैरे पासू, तो निघून जातो. तो निघून गेल्यानंतर काही तासामध्ये तो शरीर सोडतो, त्याचा मृत्यू होतो. तो थांबलेला आहे कशासाठी? शेवटच्या क्षणी
माझ्या मनामध्ये जो मित्राबद्दल कचरा आहे ह्याचा निचरा झाला पाहिजे, माझी भेट झाली पाहिजे. जाताना जे हे ओझं आहे हे घेऊन नाही जायचं, हे ठेवूनही जाता येत नाही, त्याची विल्हेवाट लावावी लागते. ती विल्हेवाट लावण्यासाठी तो थांबलेला असतो. विल्हेवाट लागते, निघून जातो. आपणही पाहतो भरपूर लोक कोणाच्या तरी भेटेसाठी थांबलेले असतात. भेट होते, निघून जातात. कचरा साफ होतो, निचरा होतो, निघून जातात. आपल्या मनामध्ये जो एकमेकाबद्दल कचरा भरलेला आहे, जो राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, अहंकार आहे, तो कचरारूपी साठलेला आहे. याचा निचरा करण्यासाठी म्हातारपणीची वाट बघू नका. हे तरुणपणी नष्ट करा, हे तरुणपणी संपवा. कारण जसं म्हातारपण येतं ना, जसं म्हातारपण येतं तसं त्या व्यक्तीला जीवनाची खरी किंमत समजते. जीवन किती मौल्यवान आहे हे समजतं. आणि लोक म्हातारपणी पुन्हा नव्याने जीवन जगायला सुरुवात करतात. जिम लावतात, व्यायाम करतात, वेगवेगळ्या क्लबला जॉईन होतात, मित्रांना भेटतात, ग्रुप बनवतात, पार्टी करतात, ट्रिपला जातात. टी शर्ट, जीन्सची गॉगल, काय लोक सायकल चालवायला असतात सकाळी सकाळी. हे पाहतोय मी, हे पाहतोय. एका दृष्टीनं वाईट वाटतं, एका दृष्टीनं चांगलं वाटतं. वाईट ह्याचं वाटतं, हा जो आत्ता आनंद घेताय हा आनंद खूप आधीपासून घेता आला असता. हा आनंद खूप आधीपासून घेता आला असता. आणि चांगल्या या गोष्टीच वाटतं ठीक आहे, आत्ता तरी घेताय आनंद, आत्ता तरी जगताय, आनंद अनुभवताय, आनंद जगताय, आनंद जाणताय. जाणा, जगा, घ्या. मंदिर या म्हाताऱ्यांनी गच्च भरलेले आहेत. मंदिर या वयस्कर लोकांनी गच्च भरलेले आहेत. मंदिर या रिटायर लोकांनी गच्च भरलेले आहेत. लोक अध्यात्म करतात कधी? वय वृद्ध झाल्यानंतर. अध्यात्म वयोवृद्ध लोकांचं काम नाही. तरुणपणी तुम्ही अध्यात्मात उतरलं पाहिजे. जी ताकद आहे, जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, त्यावेळेस नष्ट झालेली असते. आज आहे, आत्ता आहे. ज्यावेळेस ऊर्जा आहे त्यावेळेस ती अध्यात्मामध्ये खर्च करा. ती योग्य कामी मार्गी लावा. ती वाढेल, वाचेल, भरपूर होईल. जर योग्य ठिकाणी ती लावली, योग्य ठिकाणी तिला घातली तर. म्हातारपणी ऊर्जा नाही, उत्साह नाही, अशा वेळेस तुम्ही अध्यात्म करता. त्यावेळेस अध्यात्मावरून काय भेटणार आहे तुम्हाला? असंही तुम्ही परमेश्वराला भेटण्याची वेळ जवळ आलेली आहे. आता करण्याची गरज नाही, तुम्ही असंही परमेश्वराला भेटणार आहात. कारण आपल्याकडे लिहितो ना आपण स्वर्गीय. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याच्या घरामध्ये फोटो लावतात, स्वर्गीय, कैलासवासी. खरं जातो का स्वर्गामध्ये? खरंच कैलासामध्ये आपलं स्थान आहे का? तो स्वर्गामध्ये गेला का नरकामध्ये गेला? काय लोकांची पात्रता नसते नरकामध्ये सुद्धा जाण्याची. अशा लोकांच्या नावा पुढे स्वर्गीय लावलं जातं. तो लिहित असतो त्यावेळेस तो हसत असतो. त्याला माहित आहे हे मी काय लिहितो आहे, पण त्यातून 4 पैसे भेटतात त्यामुळे करतोय तो, त्याचं काम आहे. मुलं लिहून आणतात. मृत्यूनंतर स्वर्ग नरक नाही. तुमचा स्वर्ग आणि तुमचा नरक हा तुमच्या जिवंतपणे आहे. मी काय म्हणतोय, तुमचा स्वर्ग आणि तुमचा नरक हे दोन्ही तुमचे जिवंतपणे आहे. आज आत्ता तुम्ही शुद्धीवर आहात, आनंदी जीवन जगत आहात, तुम्ही स्वर्गामध्ये आहात. बेशुद्ध जीवन जगतोय, रोज उठून तेच आहे. स्वतःचा कमीपणा, दुसऱ्याचा कमीपणा, तोच राग, तोच द्वेष, तीच ईर्ष्या यामध्ये गुरफटलेला आहे.
ह्याला कसा त्रास देऊ, त्याला कसा त्रास देऊ, ह्याचं कसं नुकसान करू, त्याचं कसं नुकसान करू, हा नरकात जगतोय. नरक आणि स्वर्ग यासाठी मृत्यूची गरज नाही. काय वेळेस विचारतात ते मृत्यूनंतर काय होतं, मृत्यूनंतर माती होते. मृत्यूनंतर काय होणार आहे? मृत्यूनंतर नेणार आहेत, जाळणार आहेत, राख आहे ती नदीला टाकणार आहेत, माती झाली त्याची. मृत्यूनंतर काय होणार? मृत्यूनंतर होते फक्त माती. मृत्यूपेक्षा मोह आणि भीती हे खूप मोठे आहे. काय सांगतोय? मृत्यूपेक्षा मोक्ष आणि भीती खूप मोठी आहे. दोन गरुड असतात, त्यांची घट्ट मैत्री असते. रोज सकाळी शिकारीसाठी बाहेर पडतात, शिकार घेतात, दोघ जण वाटून खातात. जर एकाला भेटली तर दुसऱ्याला देतो, दुसऱ्याला भेटली तर तो पहिल्याला देतो. एवढी घट्ट मैत्री असते. एके दिवशी सकाळी दोघ जण बाहेर पडतात. जातात बाहेर, शेतामध्ये, जंगलामध्ये, नदीमध्ये, जेवढं फिरतात तेवढं फिरतात. एक जंगलामध्ये जातो, एक शेतामध्ये जातो. संध्याकाळी दोघं घरी येतात आणि तो दिवस दोघांकडे शिकार असते. तो दिवस असा असतो, दोघांकडे शिकार असते. एका गरुडाने आणलेला असतो साप पकडून पायामध्ये, आणि दुसऱ्याने आणलेला असतो उंदीर. दोघं घरी येतात, समोर समोर बसलेले असतात. त्यांची चर्चा सुरू होते. हे उंदीर मी कसं पकडलं, हा साप मी कसा पकडला. ज्यावेळेस साप ऐकतो समोरचा गरुड म्हणतो मी उंदीर कसा पकडलेला आहे, त्यावेळेस तो मरणासन्न अवस्थेमध्ये असतो, मेल्यात जमा आहे. त्याच्यातूनही तो हळूच डोळे उघडतो, उंदराकडे पाहतो. त्याच्या तोंडातून लाळ पाजरायला लागते, लाळ सुटायला लागते. मरणासन्न अवस्थेमध्ये आहे, लाळ सुटायला लागते, लाळ अशी तोंडातून बाहेर पडायला लागते. तो उंदीर जो ऐकतो समोरचा म्हणतो मी आज साप पकडून आलाय, तोही मरणासन्न अवस्थेमध्ये असतो, मेल्यात जमा असतो. ज्यावेळेस तो ऐकतो मी साप पकडून आणलाय, त्यावेळेस तोही डोळे उघडतो आणि पाहतो समोर साप बसलेला आहे. सापाच्या तोंडातून लाळ वाहत आहे. उंदीर पाहतो मरणार आहे आता, तरी तो थरथर कापायला लागतो. आता काय खरं नाही, आता हा साप मला खातोय, आणि सापाला काय वाटतंय आता मी उंदराला खातोय. दोघं मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत, मरणार आहेत. ताटामध्ये वाढून कोथिंबीर टाकून ठेवलेले आहेत. हे दोन गरुड पाहतात, एकमेकाकडे हसतात, एकमेकाकडे पाहून हसतात आणि म्हणतात, पहिला म्हणतो दुसऱ्याला बघ बघ हे काय सुरू आहे. मृत्यू समोर असतानाही एक खुश होतोय आणि एक घाबरतोय. कशासाठी? एकाची भीती आहे आणि एकाचा मोह आहे, जो मृत्यूपेक्षा सुद्धा मोठा आहे. एकाची भीती आहे आणि एकाचा मोह आहे, जो मृत्यूपेक्षा मोठा आहे. मृत्यूनंतर काय होणार? मृत्यूनंतर माती होणार. जिवंतपणी जे तुम्ही संस्कार घेतले, जिवंतपणी जे तुम्ही आनंद घेतला, जो भाव आहे हा किती शुद्ध ठेवला, हा आत्मा आहे हा किती तृप्त ठेवला, हा आत्मा आहे जो किती आनंदी ठेवला, हे शरीर, हे मन, हे इंद्रिय तुम्ही किती शांत ठेवले, याची जी अनुभूती आहे हे घेऊन जाणार. शरीर मरणार, शरीराची माती होणार. आत्मारूपीची ऊर्जा आहे ही काय घेऊन जाणार? ही करन्सी घेऊन जाणार.
बँक बॅलन्स नाही घेऊन जाणार, बंगला नाही घेऊन जाणार, कपडे नाही घेऊन जाणार, गाडी नाही घेऊन जाणार, हातावरती गोंदलेलं शब्द सुद्धा घेऊन नाही जाणार. ते सगळं इथंच राहणाऱ्यांची माती होणार. या हयातीत तुम्ही हे शरीर किती छान ठेवलं होतं, ह्याला किती आनंद दिला होता, हे आत्मा किती तृप्त ठेवला होता, हा भाव किती भक्तिमय निर्माण केला, हे ऊर्जेरूपी जाण. बाकी काय नाही, बाकी सगळं इथंच माती होऊन नष्ट होणार. आत्मा हा भाव, ऊर्जा, हे संस्कार घेऊन जातो. बाकी सगळ्या शरीराची माती, जे कमवलं त्या सगळ्याची माती, ते सगळं इथं ठेवायचं. तुमचे कपडे सुद्धा घरामध्ये ठेवत नाहीत, ते नेऊन टाकून देतात. काय लोक ते कपडे टाकून देतात. मी म्हटलं प्रॉपर्टी पण टाकून द्या, कमवलेले पैसे पण फेकून द्या. कपडे अडचण करतात, पैसे नाहीत अडचण करत. पैसे पण त्यांनीच कमवलेत, पैसे पण त्याचेच आहेत, कपडे त्याचेच आहेत. कपडे टाकून देतात, पैसे नाहीत टाकून देत. कपड्यातून आठवण येते, पैशातून आठवण येत नाही. आठवण येत नाही पैशात. जिवंतपणे आठवण एका गोष्टीची येते, मृत्यूनंतर मोक्ष मिळेल काय. मोक्ष मिळवण्यासाठी मृत्यू होण्याची काय गरज आहे. मोक्ष मिळवण्यासाठी मृत्यूची आवश्यकता नाही. भरपूर लोक स्वर्ग मिळावं यासाठी बोकडं कापतात. मृत्यूनंतर स्वर्ग मिळणार आहे, मग जगायची गरज नाही ना. जर तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे तर तुम्हीच मरा ना, पटकन मरा, स्वर्गात जाल. जर मृत्यूनंतर स्वर्ग मिळणार आहे तुम्हाला, तुमची वेगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे, तर इथं थांबून करताय काय. इथं रोज उठून तेच बायकोसोबत भांडण, शेजाऱ्या दारात कचरा टाकणे, शेजाऱ्याची गाडीची हवा सोडणे, ह्याची मागं निंदा करणे, त्याची मागं निंदा करणे, याला शिव्या घालणे, त्याला शिव्या घालणे, हे आयुष्य जगण्यापेक्षा तुम्ही मरा. तुम्हाला खरंच जर स्वर्ग भेटणार आहे तर तुम्ही स्वर्गामध्ये राहिलेला आहात, तुम्ही स्वर्गामध्येच आहात, तरी तुम्हाला त्या स्वर्गाची जाणीव नाही. मृत्यूनंतरच्या स्वर्गासाठी तुम्ही वाट बघताय, जिथे काहीच नाहीये. जिथे आहे त्याची तुम्हाला किंमत नाही, जिथे नाही त्या गोष्टीची व्यवस्था करून ठेवताय तुम्ही. मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का नाही मला माहित नाही, पण तुम्ही जिवंत असताना तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. जिवंत असताना मोक्ष. मोक्ष म्हणजे काय हे समजलं पाहिजे. मोक्ष म्हणजे जीवन आणि मृत्यूचा फेरा चुकणे. जीवन आणि मृत्यूचा फेरा चुकणे याला मोक्ष म्हणायचं. एवढंच. इकडे जन्म आणि इकडे मृत्यू, हा फेरा चुकणे. मग याच्यातून तुम्हाला काय भेटणार आहे. हा मृत्यूनंतरचा मोक्ष झाला. मी जिवंतपणीचा एक मोक्ष सांगतो. प्रत्येकाला भेटेल, या जन्मामध्ये भेटेल, आत्ता भेटेल. घेण्याची तयारी ठेवा फक्त. चांगलं आणि वाईट, चांगलं आणि वाईट, नफा आणि तोटा, उंच लहान, काळे गोरे, आहे नाही, हा जो तराजू आहे ना, ज्यामध्ये तुम्ही मोजता फायदा किती, तोटा किती, फायदा का तोटा, चांगले का वाईट, हा तराजू नष्ट होणं, हा तराजू हे मोजणे, हे तोलणे, हे ठरवणे, हे नष्ट होणं, याला म्हणतात मोक्ष. जे आहे ते फक्त माझ्या आनंदासाठी आहे. जी व्यवस्था सुरू आहे हे फक्त माझ्या आनंदासाठी आहे. जे घडतंय हे फक्त आनंदासाठी घडतंय. हे घडल्यानंतर जे काय घडणार आहे ते सुद्धा फक्त आनंदासाठी घडणार आहे. ही अनुभूती ज्यावेळेस येईल, हा भाव ज्यावेळेस तुमच्यामध्ये जागृत होईल,
त्यावेळेस तुम्ही जिवंतपणी मोक्षाला उपलब्ध व्हाल, मोक्षासाठी पात्र व्हाल. मृत्यूनंतरचा मोक्ष मला मान्य नाही. मोक्ष जिवंतपणे भेटला पाहिजे. मृत्यूनंतर तुमचा पुतळा बांधलाय आणि जिवंतपणे तुम्हाला जेवणाची व्यवस्था नाही, घराच्या बाहेर ठेवलेला आहे, काही उपयोग नाही ना त्याच्यासाठी. जिथे माहीत नाही त्या गोष्टीचा विचार कशासाठी करायचा? जे आहे, जगतोय, माहीत आहे, त्याबद्दल विचार करू. एका गुरुकडे 2 शिष्य गेले आणि म्हटले, मृत्यू म्हणजे काय आणि मृत्यूनंतरचं जीवन कसं असणार आहे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावे. गुरु म्हटले, मला मृत्यूनंतरचं जीवन माहीत नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही, आणि मला अजून मृत्यू आलेला नाही, त्यामुळे मृत्यू काय हे मी सांगू शकत नाही. हां, हे सांगू शकतो, या जीवनामध्ये आनंदी जीवन कसं जगायचं, हे जीवन आनंदमय कसं बनवायचं, या जीवनामध्ये, या हयातीमध्ये मोक्ष कसा प्राप्त करून घ्यायचा. जे आहे त्याबद्दल त्यावर वेळ खर्च कर. जे आहे ते पहा, जे नाही ते पाहण्यामध्ये काय उपयोग नाही. एका जंगलामध्ये एका ऋषींची झोपडी होती. त्या झोपडीमध्ये त्या ऋषींचे एक एक शिष्य वाढायला लागले. त्या झोपडीचं आश्रमात रूपांतर झालं. दिवसभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, दिवसभर जे काही वेगवेगळ्या क्रियाप्रक्रिया असायच्या, त्या पूर्ण झाल्यानंतर ते ऋषी काय करायचे, रोज संध्याकाळी ध्यानाला बाहेर बसायचे. त्या झोपडीपासून, त्या आश्रमापासून भरपूर लोक यायचे जायचे, नवीन असायचे, जुने असायचे. काही नवीन लोक विचारायचे, गावाकडे जाणारा रस्ता कोणता, वस्तीकडे जाणारा रस्ता कोणता. ते ऋषी विचारायचे प्रत्येक विचारणाऱ्या व्यक्तीला. जर कोणी एखाद्या व्यक्तीला विचारला, इथून वस्तीकडे जाणारा रस्ता कोणता आहे, ते विचारायचे. मोठी वस्ती का छोटी वस्ती, नवीन वस्ती का जुनी वस्ती. ते म्हणायचे मोठी वस्ती, ठीक, म्हणायचे इकडे जा. छोटी वस्ती इकडे जा, जुनी वस्ती इकडे जा, नवीन वस्ती इकडे जा. हे वर्षानुवर्ष सुरू होतं. एके दिवशी एक नवीन तरुण, एक वाटसरू त्या वाटेने आला. रात्र झाली होती, अंधार होता, आणि त्या अंधारामध्ये त्याने त्या ऋषींना उठवलं. ते म्हणले, गुरुवर्य, इथून जवळ गाव किंवा वस्ती आहे का कुठे? ते म्हणजे हो आहे ना, मला त्या वस्तीला जायचं आहे, तिथला पत्ता सांगाल मला तुम्ही? ते म्हणले हो. कोणत्या वस्तीला जायचं आहे? जुन्या वस्तीला जायचं आहे की नवीन वस्तीला जायचं आहे? त्यावर ते वाटसरू म्हटले, नवीन वस्तीला जायचं आहे. मोठ्या वस्तीला जायचं आहे का छोट्या वस्तीला जायचं आहे? ते म्हणले मोठ्या वस्तीला जायचं आहे. ठीक आहे म्हणले, या रस्त्याने जा. गेले. थोड्या वेळानंतर ते माघारी आले आणि ते गुरुवर चिडले, त्या ऋषीवर चिडले, मोठमोठे गोंधळ करले, शिव्या देऊ लागले. काय अक्कल आहे का नाही, तुम्हाला समजतं का नाही, मला चुकीचा रस्ता दाखवला. ते म्हणले, चुकीचा रस्ता मी कधी दाखवला? एवढ्या वर्षी मी बघतो लोक या रस्त्याने जातात येतात, काय चुकीचा रस्ता दिसला तुला? तुम्ही मला वस्ती सोडून स्मशानाकडे पाठवलं होतं. कुठे पाठवलं होतं? स्मशान. अरे ती स्मशान नाही म्हटले, लोकांची जुनी वस्ती आहे, परमनंट कायमची वस्ती तीच आहे. जिवंतपणे नसेल, पण मृत्यूनंतर तर प्रत्येकाला तिथे येऊन वसायचं आहे. त्यामुळे ही जुनी वस्ती आहे, मोठी वस्ती आहे आणि कायम स्वरूपीची वस्ती आहे. आपण सर्वजण सुद्धा मृत्यूनंतर त्या स्मशान नावाच्या वस्तीमध्ये जाऊन आपण वसणार आहोत. ती आपली कायमची वस्ती आहे, ती शेवटची वस्ती आहे. अंत त्या वस्तीवर आपला होणार आहे. लोकांना स्मशानभूमी बघितल्यानंतर भीती वाटते. नाही, भिण्याची गरज नाही आहे, आपली वस्तीच आहे ती, आपल्याला तिथे जाऊन राहायचं आहे. आपला शेवटचा जो मुक्काम आहे
तो त्याच वस्तीमध्ये आहे. ज्या वस्तीला आपण आज घाबरत आहोत त्याच वस्तीमध्ये आपला शेवटचा मुक्काम आहे. गावाच्या बाहेर कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये ह्या स्मशानभूमी नकोयत. जेवढ्या स्मशानभूमी आहेत ना, या सर्व स्मशानभूमी चौकात पाहिजेत. गावातील चौकामध्ये काय होईल माहिती आहे का, रोज अंत्यविधीला जाणारे येणारे लोक भेटतील. रोज आपण चौकातून ये जा करत असताना आपली जी वस्ती आहे, जी कायमस्वरूपीची वस्ती आहे, ती रोज आपल्याला दिसेल. आपल्याला सत्य हे नाकारता येणार नाही. अंतिम सत्य जे आहे हे या वस्तीत आहे आपलं, हे स्वीकारावं लागेल. लोकांची जी डोकी आहेत ती थोडीशी जागेवरती येतील. काय होतं, लोक आता अंत्यविधीला वेगवेगळ्या लोकांच्या जातात. ज्यावेळेस तिथून माघारी येतात किंवा तिथे उभे असतात त्यावेळेस ते खूप मौन पाळलेलं असतं. त्यांनी तेवढा वेळ तरी त्यांना माहीत आहे मलाही एक ना एक दिवस या ठिकाणी यायचं आहे आणि पूर्ण विश्राम, महाविश्राम, संपूर्ण विश्राम मला सुद्धा याच ठिकाणी घ्यायचा आहे. ज्यावेळेस याची जाणीव होते त्यावेळेस 2 दिवस एकदम शांत असतात, मौन असतात, डोकं शांत जागेवर येतं, स्वतःचं काम करतात, स्वतः व्यवस्थित राहतात, इतरांना काम करू देतात, इतरांना व्यवस्थित राहू देतात. कधी एखाद्या अंत्यविधीला जाऊन आल्यानंतर, कारण त्या स्मशानामध्ये पाहिलेली ती शांतता आणि जाणीव झाली की आपल्याला इथंच यायचं आहे. म्हणून स्मशानभूमी चौकात पाहिजे. गावाबाहेर बांधून नुकसान होत आहे. चौकामध्ये बांधले की अंतिम सत्य समोर राहील, क्षणाक्षणाला जाणीव होईल, रोजच्या रोज जाणीव, डेली अपडेट राहील तुम्ही, जेणेकरून तुम्ही जगू द्याल. समाजावर जे काही इतर 4 लोक, इतर 8 लोकांना जो त्रास देतात त्याची जाणीव होईल, भ्रष्टाचार कमी होईल, समाजातील भ्रष्टाचार कमी होईल. समजेल इथंच यायचं आहे, भ्रष्टाचार करून इथे यायचं, न करता इथेच यायचं आहे, सगळं काही सोडून इथं यायचं आहे. समाजावर होणारा जो अन्याय अत्याचार करणारे जे लोक आहेत ते बंद होतील, कारण इथंच यायचं आहे. फुकटचे आश्वासन देणारे राजकारणी कमी होतील, कारण त्यांनाही माहीत आहे इथेच यायचं आहे. खरी दिली तरी तेच आहे, खोटी दिली तरी तेच आहे. स्मशानाबद्दल नाहक भीती बाळगण्याची गरज नाही. ती आपली अंतिम वस्ती आहे. संपूर्ण मुक्काम आपला त्याच ठिकाणी होणार आहे. मी मागे एका मराठी कलावंताचा इंटरव्ह्यू, मुलाखत ऐकत होतो. त्यामध्ये एक तमाशा कलावंताचं मोठं ते फड होतं आणि एका गावाहून त्यांनी त्यांचा कार्यक्रम करून दुसऱ्या गावी जात होते. दुसऱ्या गावी जात असताना दुसरा कार्यक्रम झाला, खूप अंधार झाला, उशीर झाला. तिथून त्याने ते साहित्य भरलं आणि गावातील लोक त्रास देतील म्हणून त्याने ते गाव सोडलं, दुसऱ्या गावामध्ये गेले. त्या गावामध्ये त्यांची व्यवस्थाच झाली नाही. खूप अंधार झाल्यामुळे कोणी त्यांना व्यवस्था होऊ दिली नाही. त्यांनी गावाच्या बाहेर आले. तिथे एका ठिकाणी त्यांना आपसा दिसला पाणी पाजण्यासाठी. त्या आपशाजवळ, त्या हातपंपाजवळ त्यांनी मुक्काम केला. सगळ्या गाड्या वगैरे ठेवल्या, अंतरून पांघरून अंतरलं. जो काही स्वयंपाक बनवायचा तो बनवला, पोटभर जेवण केले, तिथंच झोपून दिलं त्यांनी. झोप व्यवस्थित छान, एकदम ओके, जेवण एकदम पोटभर, आराम भेटला. सकाळी उठले एकदम फ्रेश, छान, ठणठणीत झालं. असं उठल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे बघितलं तर काय होतं, त्यांनी जो मुक्काम केला होता ती जागा होती स्मशानभूमी. आजूबाजूला बघितलं तर सगळे तिला माणसं वगैरे जाळली, लाकडं वगैरे किरकोळ पडलेली, राख पडलेली, हे सगळे साहित्य तसंच. जोपर्यंत माहीत नव्हतं या ठिकाणी स्मशानभूमी आहे, आपण स्मशानभूमीमध्ये मुक्काम करतोय, तोपर्यंत काहीही प्रॉब्लेम नव्हता. ज्यावेळेस समजलं मग मनामध्ये भीती सुरू झाली. भ्यायचंय काय, हा आपला मुक्काम आहे,
अंतिम मुक्कामाचं हे ठिकाण आहे आपलं. भिवून चालणार नाही, भिवून चालणार नाही, डावलून चालणार नाही. ज्यावेळेस क्वालिटी जीवन जगाल, उत्कृष्ट जीवन जगाल, तर त्यावेळेस तुम्हाला त्याचाही स्वीकारभाव निर्माण होईल. कारण याच इथंच आहे. काय होतं, काही लोक आनंदी जीवन जगतात, एवढं आनंदी जीवन जगतात, एवढं समाधानकारक जीवन जगतात, त्यांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस त्यांना बसवलं जातं तर त्यांचा चेहरा एवढा छान, आनंद आहे, समाधानकारक दिसतो, एवढा समाधानी चेहरा दिसतो की हा व्यक्ती ध्यानावस्थेमध्ये आहे, हा डोळे बंद करून ध्यान करत आहे, डोळे बंद करून भिंतीला टेकून सहज झोपला आहे. कारण ते जीवन एवढं छान जगलेले असतात, एवढं भारी जीवन जगलेले असतात, एवढं आनंदी जीवन जगलेलं असतात. मृत्यूनंतर सुद्धा चेहरा एवढा समाधानी दिसतो, आनंदित दिसतो, प्रसन्न दिसतो. काही लोक असे असतात, भिंतीला टेकून डोकं सहज करून झोपलेले असतात. असे जरी सहज झोपले खाली, बघितल्यानंतर असं वाटतं की मेलविले की काय, प्राण निघून गेलेत की काय, याचे हलवून बघा जिवंत आहे का, उठावं लागतं, आहे का, हा हाय हाय. का? कारण एवढं जीवनच निकृष्ट दर्जाचे जीवन जगलेले असतात. गरज नसणाऱ्या गोष्टीमध्ये, गरज नसणाऱ्या वेगवेगळ्या कृतीमध्ये, क्रियामध्ये स्वतःचं आयुष्य आणि स्वतःचा बहुमूल्य वेळेने खर्च केलेला असतो. जीवन आपल्याला आनंदी जगायचं आहे, शुद्ध आनंद असावा, हे यांच्या लक्षातच येत नाही. शुद्ध आनंद असा आहे जो तुमच्या स्वतःवर सुरू होतो, स्वतःवर संपतो. अशुद्ध आनंद असा आहे जो इतरांचं नुकसान करून तुम्हाला भेटेल. एखाद्या कुत्र्याला दगड मारला, हा 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 आनंद भेटला, अशुद्ध आनंद आहे. गाडीवरून जात आहात, गाडव चालले, गाडीवर लात मारली, हा 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 अशुद्ध आनंद आहे. एखादा माणूस भाजी विकायला चाललेला आहे, मागच्या मागे त्याची भाजीची पेटी काढून घेणे, अशुद्ध आनंद आहे. इतरांचं नुकसान करून जर तुम्ही आनंद मिळवत असाल, लाच घेऊन, भ्रष्टाचार करून, लोकांना फसवून जर तुम्ही आनंदी होत असाल, हा आनंद शुद्ध नाही, अशुद्ध आनंद आहे. शुद्ध आनंद तुम्ही सेवा करून, मौन ठेवून, उपवास करून, देवपूजा करून, भक्ती करून, ध्यान करून, स्वच्छता करून जो भेटेल, जो स्वतःवर सुरू होतो आणि स्वतःवर संपतो, तो शुद्ध आनंद आहे. समाधानकारक जीवन जगण्यासाठी आतून ती भावना पाहिजे की मला समाधानकारक जीवन जगायचं आहे. हे भावनाच नसेल, जर भावना भक्तिमय असेल, तर जे मृत्यू आहे तो सुद्धा त्या लेवलने तसा भक्तिमयच होतो. मागच्या काही वर्षामध्ये आमचे आजोबा वारले, आमच्या आजोबांचे भाऊ वारले. पांडुरंगाचे भक्त, शुद्ध भक्ती. ज्या दिवशी ते वारले त्याच्या आदल्या दिवशी त्यांचे जेवढे जेवढे मित्र आहेत, त्यांचे जेवढे जेवढे सलगीचे लोक आहेत, या सर्वांना ते भेटले. सांगितलं, हा शेवटचा रामकृष्ण हरी, हा शेवटचा निरोप. त्यांचा एक मित्र हॉटेलवाला तिथून जे काही त्यांना मिठाई आवडते ती मिठाई घेऊन गेले, सांगितलं ही शेवटची मिठाई, आता चाललो, आता पुन्हा भेट नाही. संध्याकाळी जे जे काय त्यांना आवडते ते पदार्थ खाल्ले, ज्या लोकांना भेटायचं त्या लोकांना भेटले, ज्यांना निरोप द्यायचा त्यांना निरोप दिला, रात्री झोपले, सकाळी उठलेच नाहीत. सांगून जी निद्रा घेतली ती महान निद्रा, मृत्यू निद्रेपर्यंत शरीर जागेवरती व्यवस्थित सोडलं. हे कधी होतं? ज्यावेळेस तुम्ही तुमचं जीवन त्या पद्धतीने जगता, तुम्ही तुमचं जीवन
तेवढं भक्तिमय जगता, आनंदमय जगता, शुद्ध जे स्वतःवर सुरू करता आणि स्वतःवर संपवता, असा आनंदाने जगता, त्यावेळेस या गोष्टी तुमच्यासोबत होतात. भरपूर साधू संत, समाधानी लोक, त्यांना मृत्यू समजतो, सांगतात ते मृत्यू, आता मी जाणार आहे, आता काळजी घ्या, सोडलं सगळं, हे सांगतात. काही लोक असं जीवन जगतात, मरेपर्यंत त्यामध्येच अडकून राहतात, ते मरेपर्यंत त्यामध्ये. शरीर आणि इतर गोष्टी याच्यात खूप मोठे एक अंतर आणि तफावत त्यांनी निर्माण केलेले असते. एक म्हातारी होती, म्हातारी महिना 15 दिवस बेडवरती झोपून, आज संपणार असं वाटलं, पण तेवढ्यात ती मुलाला बोलवायची, इकडे इकडे म्हणायची, कानात सांगायचं, ती म्हणायची झा 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 झा, ते 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 वा 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 वा. मुलांना नक्की समजे नाही काय, कोणत्या तरी झाडाखाली वा वा काहीतरी ठेवलंय का असं वगैरे म्हणते काय. त्यांच्या लक्षात आलं म्हातारीने नक्कीच काहीतरी पैसे साठून हे सगळं कोणत्या तरी झाडाखाली ठेवलेलं आहे. विचारायला खोदून खोदून विचारायला, म्हातारे काय सांगेना. एक मुलगा खूप हुशार होता, त्याने जाऊन डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरना सांगितलं, डॉक्टर साहेब जेवढं महागडं महत्त्वाचं इंजेक्शन असेल तेवढं द्या, एक वाक्य फक्त ऐकायचं आहे. तेवढं वाक्य सांगितलं की तुमचे पैसे देतो, आम्हालाही पैसे भेटणार आहेत. डॉक्टरांना समजलं काय विषय, डॉक्टरांनी इंजेक्शन तेवढं चांगल्या क्वालिटीचं दिलं. 10-15 मिनिटामध्ये म्हातारी कडकडून बोलेल म्हटली. 10-15 मिनटं झाले, ज्याने इंजेक्शन दिलं डॉक्टरनं घेतलं होतं तो गेला. आई काय झाले म्हटला, आई काय झाली म्हणून जवळ गेल्यानंतर आईने कानाखाली जाळ काढला, असा कानाखाली फटका दिला आणि सांगितलं, अरे ते वासरू झाडाखाली बांधलंय, ते झाडू खातंय, ते झाडू काढा त्याच्यापासून. हे कधी होतंय, मृत्यूच्या शेवटच्या घटका तुम्ही मोजताय आणि तुम्ही झाड, ते झाडाखाली बांधलेलं वासरू, ते खाणारं झाडू, म्हणजे तुमचा जो काय आत्मा आहे, तुमची जी ओढ आहे, ती अजून या शुल्लक 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 गोष्टीमध्येच आहे. तुमचा जो पुढील प्रवास आहे ते होणार कसा. मोक्ष या गोष्टीपासून तर तुम्ही दूरच सोडा. मोक्ष मृत्यूनंतर मिळेल ह्याची खात्री आणि गॅरंटी तुम्हालाही नाही, मलाही नाही, मला तर नाहीच नाही. हयातीत तुम्हाला मोक्ष मिळू शकतो, जिवंतपणे मोक्ष मिळू शकतो. मृत्यूनंतर स्वर्ग हा कन्सेप्ट डोक्यातून काढून टाक. ज्ञानेश्वर माऊली खूप छान सांगतात. ज्ञानेश्वर माऊली यांनी मृत्यू कधी आणि कसा येतो ह्याचं खूप छान उदाहरण दिलेलं आहे, खूप छान उदाहरण दिलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी 4 ते 5 प्रकार सांगितलेत मृत्यूचे. मृत्यू येण्याआधी हे लक्षण तुम्हाला दिसतात, हे लक्षण तुम्ही स्वतः पाहू शकता, हे लक्षण तुम्ही स्वतः पाहू शकता. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, कानी घालून या बोट जे पहावे, कानी घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. कानामध्ये बोट घाला, कानी घालून या बोट, नाद न दिसे, नाद न दिसे, जाणावे 9 दिवस. कानामध्ये बोट घाला, दाबा, तुम्हाला वेगवेगळे नाद ऐकू येतील. बंद करा आणि ऐका, वेगवेगळे नाद ऐकू येतील. 10 प्रकारचे नाद आहेत, ते ऐकू येतील तुम्हाला कानामध्ये बोट घातल्यानंतर. जर हे नाद नाही ऐकू आले तर 9 दिवसामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. घाला कानामध्ये बोट घालून ऐका. दुसरे सांगतात ज्ञानेश्वर माऊली, भुवया पाहता न दिसे. या ज्या भुवया आहेत, डोळ्याने तुम्ही अशा पाहू शकता, या भुवया
तुम्ही डोळे पाहू शकता. भुवया पाहता न दिसे जाणावा आयुष्याचा गणना 7 दिवस. जर तुम्ही डोळ्यांनी भुवया पाहिल्या आणि त्या जर तुम्हाला नाही दिसल्या तर तुमच्या आयुष्याची गणना ही 7 दिवस आहे. 7 दिवसामध्ये तुम्ही पुढील प्रवासाला जाणार आहात. पुढे सांगतात हे जे डोळे आहेत ना, ह्या डोळ्यामध्ये बोट घालायची. आपल्याला गोल वर्तुळ दिसतात. डोळा घालून या बोटे, डोळा घालून या बोटे, चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस, न दिसता जाणावे 5 दिवस. डोळ्यामध्ये बोटे घाला, असे चक्र दिसतात तुम्हाला वेगवेगळे. मोर पिसामध्ये जे चक्र असतात ना, ते चक्र दिसतात. जर हे चक्र तुम्हाला नाही दिसले तर तुमचं 5 दिवसामध्ये रामनाम सत्य. पुढे सांगतात तुम्ही डोळ्याने हे नाक पाहावे. हे नाक जर तुम्हाला नाही दिसलं, हे नाक जर तुम्हाला नाही दिसलं तर त्याच दिवशी तुमचा रामकृष्ण हरी. पूर्वी जे साधू संत होते जे मृत्यूआधी समाधी घेत होते, याच वेगवेगळ्या लक्षणावरून ते समाधी घेत होते. ते पुढं देह सोडत होते. देह सोडण्याची ही पद्धत आहे, जे ज्ञानेश्वरी माऊलींनी खूप छान व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे. आपला हा जो देह आहे, हा देह पंचप्राण युक्त आहे. या देहामध्ये 5 प्राण आहेत, मुख्य 5, उप 5. मृत्यूनंतर किंवा आपल्या हयातीमध्ये समान, प्राण, उदान, अपान आणि व्यान हे 5 प्रकारचे प्राण आहेत. यातला जो महत्वाचा आपला पंचप्राण मधला जो प्राण आहे तो मुख्य आहे प्राण. जो आपलं हे नाक, तोंड इथून प्रवेश करतो, जो प्राण महत्वाचा आहे तो नाकातून तोंडातून प्रवेश करतो, जो हृदयापर्यंत जातो, हा प्राण आहे. तुमचा मृत्यू झाल्यानंतर 50 ते 60 मिनिटांमध्ये हा प्राण बाहेर पडतो. पंचप्राण मधला जो हा प्राण आहे, जो नाकातून तोंडातून हृदयापर्यंत जातो, मृत्यूनंतर 50 ते 60 मिनिटांमध्ये बाहेर पडतो. या 50 ते 60 मिनिटाच्या जर आधी अचानक झालेला जर मृत्यू कोणाचा असेल तर शॉक देऊन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून पुन्हा जिवंत करता येतो. जर अचानक एखाद्याला हृदयविकार झाला असेल तर शॉक देऊन पुन्हा ते सुरू करता येतो. याच 50 ते 60 मिनिटाच्या आत. त्यानंतर नाही, एकदा जर हा प्राण बाहेर पडला, तुमच्या शरीरातील जो प्राण आहे, हा जो प्राणवायू जो आहे, हा प्राणवायू मृत्यूनंतर 50 ते 60 मिनिटानंतर बाहेर पडतो. त्याच्या आधी जेवढ्या ॲक्टिव्हिटी करायचे तेवढ्या करून तो वाचवू शकता तुम्ही. त्यानंतर नाही. त्यानंतर आहे अपान प्राण, अपान वायू, जो नाभीपासून तुमच्या खाली राहतो, ज्यामध्ये तुमचं मल, मूत्र हे सगळे जे ॲक्टिव्हिटी होतात, हे सर्व जे क्रिया होतात, ह्या अपान वायूमुळे होतात. मृत्यूनंतर 8 तास ते 18 तासापर्यंत हा अपान वायू हा शरीरातून बाहेर पडतो. त्यानंतर आहे समान वायू, पंचप्राणमधला तिसरा समान वायू. हा जो समान आहे, हा तुमची छातीपासून नाभीपर्यंत असतो. छातीपासून नाभीपर्यंत, ज्यामध्ये तुमचे आतडे येतात, पचनक्रिया, यकृत
ह्या सर्व जे आहे त्यांना जी ऊर्जा भेटते ही यातूनच भेटते. जर तुमच्या शरीरातील समान वायू हा जर कमी झाला, हा जर नियंत्रण ह्याचं जर बिघडलं, तर तुमचे यकृताचे विकार होतात, आतड्यांचे विकार होतात. ह्याच्या आसपास जेवढे अवयव आहेत त्यांची जी क्रिया आहे ही क्रिया बिघडते, ही क्रिया सुरळीत होत नाही. त्यानंतर जो पुढे आहे आपल्याला उदान. हा जो उदान आहे या कंठापासून सुरुवात होते. या कंठापासून हा जातो कुठंपर्यंत? मेंदूपर्यंत, वरचा भाग. कंठ, नाक, डोळे, कान, मेंदू यावर या उदान वायूची कमांड असते. जर तुमचा उदान वायू जर बिघडला, यामध्ये जर नियंत्रण नाही राहिलं, तर तुमचे कंठ, नाक, कान, डोळे, मेंदू ह्याचे विकार येतात. ज्या लोकांना इन्सुमिनिया आहे, ज्या लोकांना झोप लागत नाही, ज्या लोकांना ॲलर्जीची सर्दी, कानाची ॲलर्जी, नाकाची ॲलर्जी वेगवेगळे, ह्यांचा उदान वायू हा बिघडलेला आहे. ह्याचं नियंत्रण नाही, हा अनियंत्रित झालेला आहे. त्यानंतर जो आहे आपला व्यान. हा जो व्यान आहे हा सर्व शरीरामध्ये असतो, हा पूर्ण शरीरामध्ये असतो आपल्या. याचं कामच आहे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जे पंचप्राण, त्यातले वरचे जे 4 प्राण आहेत, या 4 मध्ये बॅलन्स ठेवणं, ऊर्जा पुरवणं, यांच्यामध्ये नियंत्रण, एकाग्रता निर्माण करण्याचं काम हा व्यान करतो. उपप्राण आहेत काय? हे 5 आहेत, हे मुख्य झाले. उप आहेत ज्यामध्ये नाग आहे, जो शिंका वगैरे जे तुम्हाला येत असतात त्याच्यामध्ये गरजेचा असतो. कूर्म आहे, जांभळीसाठी महत्त्वाचा असतो आपल्याला. क्रिकर आहे, खाज येते त्यावेळेस महत्त्वाचं आहे. देवदत्त आहे, पापणी लावण्यासाठी वगैरे ते आपल्यासाठी गरजेचं आहे. धनंजय आहे, जो उचकी देण्यासाठी वगैरे त्याची मदत होते आपल्याला. हे 5 उप, हे 10 प्राण झाले. हे शरीरामध्ये बॅलन्स असणं हे तितकंच गरजेचं आहे. मृत्यू एक अटल सत्य आहे. मृत्यू एक उत्सव आहे. मृत्यू हा आनंद आहे. मृत्यू ही नवीन सुरुवात आहे. मृत्यू हे सत्य आहे. मृत्यू जगायला शिकवणारं साधन आहे. त्याबद्दल नाहक भीती बाळगण्याची गरज नाही. तो येणार आहे, आपण जाणार आहे. तो येण्याआधी आपल्याला जे काय जगून घ्यायचं आहे ते जगून घ्या. मृत्यू म्हणजे तुमचं बॅलन्स संपण्याची डेट आहे. मृत्यू काय आहे? तुम्ही आज बॅलन्स मारला, तो 3 महिने जाणार. 3 महिन्याचा रिचार्ज मारलेला आहे, 3 महिने जाणार. 3 महिन्यानंतर ऑफ होणार म्हणजे मृत्यू. तिथून पुढे तुमची नवीन सुरुवात होणार आहे. तिथे एंड नाही, तिथून पुढे नवीन सुरुवात. भरपूर लोक येतात, मृत्यूची भीती वाटते. गरज नसताना मृत्यूची खूप भीती वाटते. काय करता? मी प्रत्येकाला एक मंत्र देतो, तुम्हालाही देतो. ज्या लोकांना मृत्यूची भीती वाटते त्यांनी रोज सकाळी 11 वेळा हा मंत्र जपायचा. मृत्यूची भीती निघून जाईल. नाही गेली तर 21 वेळा जपा, पण मृत्यूची भीती निघून जाणार. आतून जपा, आत्महत्येतून जपा, बिंबीच्या देठापासून तो जपा. काय आहे मंत्र? मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आनंद जगणार, आनंद घेणार, आनंद देणार. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आनंदी जगणार, आनंद घेणार, आनंद देणार. रोज सकाळी 11 वेळा हा मंत्र म्हणायचा. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आनंदी जगणार, आनंद देणार, आनंद घेणार. 11 वेळा म्हणा. जी मृत्यूबद्दल भीती आहे, चिंता आहे, ती निघून जाईल.
आणि हा जो मंत्र आहे यावर कामही करा त्या पद्धतीने. 11 वेळा म्हटल्यानंतर काय मंत्र म्हणतो ते जगायला सुरुवात करा. मृत्यूबद्दल जी असणारी भीती आहे निघून जाईल. अपेक्षा करतो उपस्थित सर्व लोक, हा संघ, हा वेळ प्रत्येकाला मृत्यूचा पारखी बनवून सोडलेला आहे. रत्न पारखी तसा मृत्यू पारखी, आनंद पारखी, अनंत पारखी. उपस्थित सर्व पारखींना शुभेच्छा. आज या ठिकाणी आपण सर्वांनी आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व पारखींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा असंच भेटू. धन्यवाद.